नमस्कार मंडळी, आपण बघणार आहे चवाळीची भाजी, तेही कमी वेळेमध्ये. काय काय वेळेस कसं होतं, सकाळचा डबा लवकर होत नाही आणि आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असेल, पटकन स्वयंपाक करून जायचं असते, तेव्हा काय करायचं, आदल्या दिवशी तुम्ही चवाळी छान अशी शिट्ट्या देऊन शिजवून फ्रीजमध्ये ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर त्याची भाजी तर बनवली पटकन, तर लवकरात लवकर तुमचं होऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया. मी काय केलेलं आहे, एक टोमॅटो आणि एक कांदा ऑलरेडी ओव्हनमध्ये भाजायला ठेवलेला आहे. आणि आता काय केलेलं आहे, एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 8, 9, 10 अशा पाकळ्या, छान अशा मोठ्या-मोठ्या लसणाच्या कच्च्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. इथे 2 मुठी मी मोठ्या भरून 2 मुठी शेंगदाणे घेतलेले आहेत. बघू शकता इथे शेंगदाणे पण घेतलेले आहेत इथे. आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे, अगदी मोठे 2 चमचे मी चटणीचा वापर केलेला आहे. बघू शकता इथे. कोणताही कांदा, लसूण मसाला किंवा चटणी म्हणतो त्याला पण ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये. आणि अर्धा चमचा आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे. तुम्हाला जर मीठ कमी लागत असेल तुम्ही कमी वापरले चालेल. परत भाजीमध्ये मीठ घालायचं नाही, त्यासाठी आपण ऑलरेडी मी ते मीठ घातलेलं आहे. आणि छान असं मिक्सरला बनवून घ्यायचं आहे. हा मसाला कशासाठी यूज करू शकतो, हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीसाठी यूज केला तरी चालेल. आणि काय करायचं, अगदी थोडंसं म्हणजे एकदम मी चमच्याभर घेतलेला आहे तो मसाला. आणि काय केलेलं आहे, ते भाजलेला मी कांदा घेतलेला आहे, ओव्हनमध्ये भाजला आहे त्याला कांद्याला मी तो चिरून मोठे मोठे तुकडे करून घेतलेला आहे. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, ते पण छान असं मी भाजून घेतले. बघू शकता इथे भाजले, त्याचंही मी साल काढून आता त्याचं कट करून तेही मी घेणार आहे. बघा इथे साल काढलेली आहे आपण टोमॅटोची. आणि टोमॅटो घेतलेला आहे, ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. आणि छान अशी एक पेस्ट बनवून घ्यायची, अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि जर तुम्हाला वाटलं की यार थोडीशी पेस्ट मोठी आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, अगदी थोडंसं पाणी ओतून त्यामध्ये ना पुन्हा ते फिरवून घ्या मिक्सरला. मग एक स्मूथ पेस्ट बनून जाईल. बघा इथे म्हणजे स्मूथ पेस्ट बनवलेलं आहे. आता काय केलेलं आहे, कढई छान अशी गरम करून घेतलेली आहे. आणि ऑलरेडी मी काय केलेलं आहे, चवाळीला 4-5 शिट्टे देऊन छान अशी शिजवून घेतलेली आहे मी इथे. आणि आता काय केलं आहे, कढई गरम झालेली आहे, आपली तेल टाकून त्यामध्ये मगाशी केलेली जी पेस्ट होती साधारण 1 ते 2 चमचे टाकायचे आहे. मी तर बघा 2 चमचे मी पेस्टचा वापर केलेला आहे. ती छान अशी भाजणार आहे. ते थोडंसं भाजायचं आहे, जास्त भाजायची काही गरज नाही, कारण आपण आधीच भाजून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो, त्यामुळे ते कच्चं लागणार नाही. त्यानंतर मी काय केलं, आधी थोडीशी चटणीचा वापर केलेला आहे. आणि साधारण 1 चमचा चटणीचा वापर केलेला आहे. ते छान असं मी मिक्स करून तेलामध्ये घेतलं आहे. बघू शकता इथे सगळ्या गाठी गुठळ्या फुटलेल्या आहेत. ही आहे चवाळी, आपली 4 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली चवाळी आहे ती. मी यामध्ये 1 वाटी चवाळी टाकलेली आहे. आणि ते पण एकजीव करून घेतले आहे. त्यामध्येच कढईमध्ये छान असं हलवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली सगळी जी पेस्ट होती मगाशी ती सगळीकडे लागेल अशी चवाळीला. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही शक्यतो गरम पाणी किंवा कोमट पाणी किंवा उकळलेलं पाणी जरी घातलं तरी चालेल. इथं मी साधारण 1 वाटी कोमट पाणी घेतले आहे. कोमट पाणी काय होते, एकतर भाजीला टेस्ट खूप छान येते आणि लवकर भाजी आपली तयार होते. बघू शकता इथे मी अगदी थोडंसं मी टाकलेलं आहे नमक, कारण मी चवळी शिजवताना मी नमकचा वापर केला नसल्यामुळे मी थोडंसं वरून नमक घातलेलं आहे. आणि ते काय करणार आहे, गॅस कमी करून ठेवून त्याला छान असं शिजून देणार आहे. अगदी 2-3 मिनटं छान असं शिजून द्यायचं, एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता इथे. आणि किती छान आपली भाजी तयार झालेली आहे चवळीची. ही भाजी तुम्ही रोज डब्याला वापरली तरी चालेल, घरी बनवली तरी चालेल, किंवा तुमचा कोण स्पेशल गेस्ट किंवा पाहुणे कोणतरी येणार असेल त्यामुळे तुम्ही जर ही भाजी केली, त्यांना खूप छान अशी आवडेल, टेस्ट खूप चांगली लागेल. आणि ते म्हणतील की काय छान भाजी केलेली आहे. बघा आपली भाजी तयार आहे. आता मी थोडंसं ताट सजवायचा प्रयत्न करत आहे. आणि शक्यतो यामध्ये मी गरम मसाला वापर केला नाही. उन्हाळा असला की गरम मसाल्याचा वापर करत जाऊ नका, त्यानं काय होतं, आपल्याला त्रास होतो. म्हणून मी काय केलेलं आहे, उन्हाळ्यात शक्यतो गरम मसाल्याचा कोणताच मी वापर करत नाही. बघा आपली ताट किती छान दिसते, मस्तपैकी चवळी आहे भाजी, चवळीची भाजी आहे, ते चपाती आहे आणि थोडेसे पापड घेतलेले आहेत. बघू शकता इथे किती छान दिसते ना. आणि तुम्हाला जर भाजी आवडली असेल तर कमेंट करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.